नमस्कार, मी संदीप चव्हाण, PCMC न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आता सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, टाळगाव, चिखली कमान या ठिकाणी। चिखली हे गाव म्हणजे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। ते अत्यंत महत्त्वाचं एका गोष्टीसाठी, ते म्हणजे संत तुकाराम महाराज यांचं वास्तव्य। शिवाय वैकुंठाला जाताना त्यांनी ज्या गावात टाळ टाकले ते गाव म्हणजे टाळगाव चिखली। 1997 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सर्वात जास्त जी मोठी हद्दवाढ झाली आणि ज्या गावाचा समावेश झाला ते म्हणजे चिखली। याच महापालिकेतर्फे ज्या गावामध्ये संतपीठ उभारण्यात आलं ते म्हणजे चिखली, जे संत तुकाराम महाराजांसोबत टाळकरी होते, 14 टाळकरी, त्यातले एक टाळकरींचं वास्तव्य ज्या गावात होतं ते म्हणजे चिखली। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देहू आणि आळंदी यांच्या मधोमध इंद्रायणी काठी वसलेलं गाव म्हणजे चिखली। आणि आता सध्या एक अलीकडे ट्रेंड नाही म्हणता येणार, पण या गावाची परंपरा आहे। भैरवनाथ यात्रा उत्सव असो किंवा आणखी, हे गाव मुळातच बैलगाडा शर्यतीसाठी शौकीन आहे। आणि मग घाटावर ज्या ज्या वेळी अशा शर्यती होतात त्यावेळी चिखलीचं गाव आणि चिखलीचे सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित दिसतात। पण आता मात्र शर्यत वेगळी आहे। आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनेक जण या चिखलीतून शर्यतीसाठी उतरणार आहेत। त्यामुळे हा प्रभाग क्रमांक 1 आहे, चिखली गावठाण मोरे वस्ती। आणि त्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी PCMC न्यूजनं पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हा भन्नाट कार्यक्रम घेतला। खरं तर एकची वेळ होती, इथं आल्यानंतर आम्हाला केवळ 2 इच्छुक उमेदवारच सापडले। आता तेच किती इच्छुक आहेत हेच याच्यावरनं कळतं। पण ठीक आहे, पहिला दिवस आहे, पहिला प्रभाग आहे, पण दिलेली वेळ पाळा, नगरसेवक होणार आहात असं मी स्वतःहून सांगितलं होतं। अर्थात पुढच्या प्रभागांमध्ये निश्चितपणे भावी नगरसेवक वेळ पाळतील अशी आशा करायला हरकत नाही। पण कार्यक्रम आहे, मला सुरूच करावा लागेल, कारण जे पुढचे 2 प्रभाग आहेत त्या ठिकाणी मात्र इच्छुक येऊन थांबलेले आहेत। आणि आता आपल्या सोबत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी मी थेट संवाद साधायला सुरुवात करणार आहे। प्रवीण पाटील म्हणून या ठिकाणी आहेत आणि विजय जरे, अर्थात मी यांच्याशी संवाद साधणार आहे। सुरुवात मी प्रवीण पाटील यांच्याकडून करणार आहे आणि नेमकं विजन, गावातल्या समस्या, प्रभागातल्या आणि मुळात इथली परिस्थिती काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। प्रवीणजी, आपलं या प्रभाग क्रमांक 1च्या पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात स्वागत। पहिल्यांदा मला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? मी प्रवीण दोंडाप्पा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 1 जो आज आपण कार्यक्रम घेतलेला या शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी आज इच्छुक आहे। कोणत्या विभागातून? आपला हा चिखली विभाग येतो, प्रभाग क्रमांक 1। त्यातल्या कुठल्या जागेवरून? 1 अ गटात सर्वसाधारण पुरुष। आता या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत, म्हणजे आपण पाणी, वीज ह्या तर कॉमन समस्या झाल्या, आणखी अशी कोणती समस्या आहे जी समस्या तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सोडवायला आवडेल? साहेब, समस्या सांगण्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट समस्या तर सांगणच, पण आज तुम्ही चिखली गावात कुणाला जरी विचारलं की एखादा उमेदवार काय करणार आहे, काय विजन आहे, तर प्रत्येक जण एक सांगतो, भाजपचा उमेदवार 5 कोटी खर्च करणार आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार 8 कोटी खर्च करणार आहे, पण एक जण सुद्धा सांगत नाही की विजन काय करणार आहे। म्हणजे पैसे खर्च करणं हे विजन आहे? सर्वात महत्वाचा मुद्दा कोणत्या पक्षातून उभा राहणार आहे हा नाही, किती कोटी खर्च करणार आहे। इलेक्शन कमिशननी तसं तर 13 लाखाची मर्यादा दिलेली आहे, पण इथं कोटींचा बाजार होणार आहे। पण आम्हाला एक विश्वास आहे की चिखलीची जनता कोणत्याही भूलथापांना आणि पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही। आणि राहिला विषय समस्यांचा, तुम्ही म्हणले वीज, लाईट, गटर, मीटर, रस्ते, पाणी हे तर एक सार्वजनिक समस्या आहेतच, पण या ठिकाणी सर्वात मोठी तुम्ही बघितली तर ट्रॅफिकची समस्या। इथं 84 आरक्षण आहेत, त्यातले एक सुद्धा आरक्षण या ठिकाणी विकसित झालेलं नाही। आपले 7 ते 8 DP रोड आहेत, ते वर्षावर त्यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया केलेली आहे, पण कोणतेच रस्ते अजून पूर्ण नाहीत। आणि या चिखलीला पूर्ण बकालपणा आलेला आहे। तुम्हाला सांगायला एक खंत वाटती की जो त्रिविण तामाने वस्ती असन, मेत्रे वस्ती असन, मोरे वस्ती असन आणि हा चिखलीचा परिसर असन,
सगळ्यात खेदजनक आहे की या ठिकाणी जो आम्ही 30, 35, 40 वर्ष राहिलेला जो सामान्य नागरिक आहे, आमचा जन्म इथं झालेला आहे, तो आज मोशी, जाधववाडी, चोरवली, रावेत या ठिकाणी चाललेला आहे. त्याचं आपण आज बिहारचं इलेक्शन बघितलं तर बिहारच्या इलेक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पलायन. चिखलीमधनं सगळ्यांचं पलायन मोशी, जाधववाडी, रावेत या म्हणजे ठिकाणी स्थलांतर. त्यासाठी विषय असा आहे की हा बकालपणा चिखलीचा एवढा वाढलेला आहे, त्या बकालपणामुळे आज नागरिक सगळे चिखलीच्या बाहेर चाललेले आहेत. गाव सोडून चाललेत अशी परिस्थिती. हा, ज्यांनी 30, 30, 40, 40 वर्ष. त्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इथले स्थानिक आहेत ते सुद्धा काही जण बाहेर चाललेले आहेत, कारण की हा बकालपणा एवढा वाढलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे. पाण्याचा प्रश्न 4 वर्ष झालं पिंपरी चिंचवड मध्ये 1 दिवसाआड पाणी येते, आणि आमच्या पट्ट्यात तर घेतलं तामानी वस्ती, मित्र वस्ती परिसर तर 1-2 दिवसाआड तर पाणी येत नाही. लाईटीची समस्या विषयच नाही, जागा देत नाही, डीपी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवायची होत नाही, आणि प्रशासन असल्यामुळं पूर्ण बकालपणा आलेला आहे. ज्या दिवशी या शहराला परत एकदा महापौर भेटन त्या दिवशी चिखलीची परिस्थिती आम्ही ज्यावेळेस महापालिकेत राहणार त्यावेळेस नक्की सुधारण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. तुम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उत्सुक आहात. इथे आता पक्षाची कशी ताकद आहे, कशी संघटन बांधणी झालेली आहे, त्याबद्दल काय सांगा? पक्ष जरी फुटलेला असला तरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मी असेल किंवा कोणताही एखाद्या दगडाला जरी इथं उभा केला त्याला शेंदूर फासणारे शिवसैनिक आहेत. या ठिकाणी शिवसैनिक एकदा आज बऱ्यापैकी लोक आमच्या कामधंद्याला असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही, पण ज्या वेळेस ते मैदानात उतरणार त्यावेळेस या ठिकाणी चिखलीच्या या कमानीवरती आज भगवा येतो, भगवा तसा डावलानी फडकत राहणार. नक्कीच. आता मला फक्त तुमचं एक विजन जाणून घ्यायचं, आणि तुम्हीच मागाशी म्हणाल इथं कोट्यवधींचा बाजार होणार आहे, 15 कोटी 10 कोटी, आणि तोच इच्छुक असतो म्हणून. तुमचं विजन काय आहे? लाख कोटी का ह्याच्यापेक्षा वेगळं विकासाचं काय विजन आहे? विजन तर माझं दृष्टिकोन भरपूर मोठा आहे युवा असल्यामुळं, पण मी आज चिखलीच्या जनतेला एकमेव सांगन, सगळ्यात पहिली गोष्ट, मी इथं एक सुद्धा बाई नाचवणार नाही. जे इथं प्रत्येक कार्यक्रमाला बाया नाचवल्या जातात, ज्या आपल्या महिला भगिनींचा अपमान केला जातो, हे छत्रपती शिवरायांचं जिथं आपण स्मारक बघतोय टाळगाव चिखली कमाने, संत तुकाराम महाराजांचं टाळ या ठिकाणी ते टाकून गेले, वैकुंठाला गेले. तर या चिखली सारख्या प्रभागात कोणताही कार्यक्रम असू द्या, गणपती, नवरात्र, दांड्या, काही असू द्या, बाया नाचवल्या जातात. अरे पण या चिखलीने एक गाव एक शिवजयंती हा सगळा आदर्श अख्ख्या महाराष्ट्राला दिलाय की. तो आदर्श आहे, पण काही एवढे उमेदवार आमचे हे आहेत आणि त्याला काही प्रमाणात नागरिक सुद्धा दाद देतात, पण हे बाया नाचवणं हे शिवरायांच्या परंपरेत नाही, ते प्रत्येक ठिकाणी होतं या ठिकाणी. आणि विजन राहिला विषय, ज्या आता मी तर कॉलेजमधनं या गोष्टी करत आलेलो आहे, तर मी विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच गोष्टी आम्ही आता युवा सेनेमार्फत मॉक टेस्ट असतात, आमच्या सराव परीक्षा असतात, जे MPSC UPSC साठी असतात, ते आम्ही प्रत्येक वेळेस घेत राहतो. महिला भगिनींचं मेन आम्ही प्रत्येक वेळेस चिखली चौकीला परत आयुक्तालय जेव्हापासून झालेलं आहे आम्ही पाठपुरावठा करतोय की आम्हाला तामानी वस्ती किंवा मेत्रे वस्ती या ठिकाणी नवीन पोलीस केंद्र द्यावं, पण त्यांचं मध्ये होतं की मनुष्यबळ नसल्यामुळं आम्ही ते देऊ शकत नाही. पण आम्ही आता परत त्यावर भर देणार आहे. आणि राहिला विषय की मेन जे आपल्या शहराचे चिखली भागातले 7 DP रस्ते आहेत ते आम्ही तातडीने ज्यावेळेस महापालिकेत जाणार पहिले ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार राहील. आणि दुसरा विषय म्हणजे पाण्याचा, जो मूलभूत गरजा आहेत, अजून चिखली हे मूलभूत गरजांपासूनच वंचित आहे, तर आम्ही त्या मूलभूत गरजांवर नक्की यश दाखवून ते पूर्ण करणार. धन्यवाद प्रवीणजी. तर हे होते प्रवीण पाटील, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक आहेत. अर्थातच त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे, जर महानगरपालिकेमध्ये माझं पाऊल पडलं तर पहिल्यांदा या गावामध्ये जी नाचगाणी हा जो प्रकार चालतो तो बंद करण्याचा प्रयत्न करणार. त्याशिवाय आपल्याच घरातील महिलांना दिवसाड पाणी येण्यामुळं ज्या समस्या उद्भवतात, रात्री अपरात्री पाणी येतं, त्यांच्या आरोग्याच्या समस्या त्यातून निर्माण होतात. शिवाय रस्त्यांची अवस्था, चिखलीला आलेलं बकालीपण, इथले स्थानिक सुद्धा आता इथून बाहेर जात आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलीतल्या मूलभूत सुविधांवर भर देणं हे माझं प्रथम प्राधान्य असेल, असं स्वतः प्रवीण पाटील यांनी सांगितलेलं आहे. आता मी दुसऱ्या इच्छुक उमेदवाराकडे वळणार आहे. अर्थातच PCMC न्यूजनं या सगळ्या माध्यमातून केवळ हेच जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे की नेमके आपल्या प्रभागात इच्छुक कोण आहेत, त्या इच्छुकांना किमान समस्या तरी माहिती आहेत का, जर माहिती असतील तर तुमचं त्या सोडवण्याचं काय विजन आहे का, याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या इच्छुक उमेदवारांकडे. भाऊ, तुमचं नाव काय आहे आणि कोणत्या पक्षाकडून आपण इच्छुक आहात? नमस्कार.
पहिलं PCP न्यूजवाल्यांचं स्वागत करतो की इच्छुक PCMC. PCMC न्यूजवाल्यांचं मी स्वागत करतो की आम्हाला बोलण्याची संधी दिली. मी विजय गोविंद जरे, प्रभाग 1, चिखली, मोरवस्ती, तामणवस्ती, मेत्रेवस्तीमधून इच्छुक आहे. सध्या मी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय. आपण कोणत्या जागेवरून इच्छुक आहात? मी OBC पुरुष अ मधून इच्छुक आहे. अच्छा, आता संभाजीराजे छत्रपती यांचा जो स्वराज्य पक्ष आहे, जो मध्ये निवडणुकीत देखील उतरला होता, भले त्या ठिकाणी अपयश आलं, पण तरी देखील ती संघटना, बांधणी या चिखलीमध्ये काही आहे का? हो, आहे ना. कमीत कमी आमचे 200-300 कार्यकर्ते स्वराज्य पक्षाचे आहेत आणि यांच्या माध्यमातून मी इच्छुक आहे. एकंदरीत आत्ता ज्या प्रवीण पाटलांनी समस्या सांगितल्या त्याही पेक्षा वेगळ्या काही आणखी समस्या तुम्हाला चिखलीमध्ये जाणवतात का? का याच समस्या सोडवण्यासाठी तुम्ही भर देणार? नेमक्या समस्या काय आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? नाही, आमचे मित्र प्रवीण पाटील यांनी सांगितलं समस्या त्या खऱ्याच बरोबर आहेत. कारण की तुम्हाला सांगतो, आता तुम्ही आज इच्छुक उमेदवारांची इथं मुलाखत ठेवलेली आहे. प्रभागात विकास झाला असता तर माझे नगरसेवक आज माझे जे आहेत ते इथं आले असते, पण त्यांना बोलायला काहीच नाहीये आणि आम्ही त्यांना हे केलं असतं, प्रत्युत्तर दिलं असतं, म्हणून ते आज आलेच नाहीत. आणि हे तुम्हाला दिसते समोरासमोर. प्रभागाचा विकास झाला नसल्यामुळे ते आले नाही आणि इथून पुढं पण प्रभागाचा विकास ते उभे राहिले तर हे होणारच नाही. त्यासाठी आम्ही इच्छुक आणि आम्ही निश्चित निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करणार. नक्की काय विजन आहे तुमचं या प्रभागासाठी, जिथून आपण निवडून येणार आहोत? आणि उद्या आपण महापालिकेत जर गेलो, या जनतेनं आपल्याला निवडून दिलं आणि आपण नगरसेवक झालो, तर विजन काय असेल तुमच्या पुढच्या 5 वर्षाचं विजन काय आहे? आरक्षण आहे. आमच्या प्रभागात हॉस्पिटल नाही आहेत, वाचनालय नाही आहेत. UPC MPC करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करण्यासाठी हे नाही, वाचनालय नसल्यामुळं दुसऱ्या प्रभागात जायला लागतं. परत गार्डन नाही आहेत. दुसऱ्या शेजारच्या प्रभागात 5-5 गार्डन आहेत, आमच्या प्रभागात एक पण गार्डन नाही. इथून वॉकिंग करायला दुसऱ्या प्रभागात जायला लागतं. DP रस्ते नाही आहेत. साने चौक ते शिवरकर चौक, शिवरकर चौक ते चिंचेचा माळा, चिंचेचा माळा ते वाघू साने चौक, ही खरी दाट वस्ती. इथं रस्ते डेव्हलप व्हायला पाहिजे होते, परंतु दुसरीकडे डेव्हलप झाले रस्ते. त्यासाठी हे सगळं डेव्हलप आम्ही करणार. नक्कीच. तर हे होते विजय जरे. अर्थात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळातच या प्रभागामध्ये जी काही मूलभूत सुविधा हव्यात त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी देखील बघितलं तर आतापर्यंत दुर्लक्ष झालेलं आहे. एकतर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी, त्यांच्यासाठी वाचनालय नाहीत, खेळण्यासाठी मैदानं नाहीत, चांगला ऑक्सिजन मिळावा यासाठी आजच्या ट्रॅफिकच्या दुनियेमध्ये त्या ठिकाणी किमान एक गार्डन तरी असावं, ते गार्डन देखील या ठिकाणी नाहीयेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या ज्या काही सुविधा आहेत या ठिकाणी मिळायला पाहिजे. DP रस्त्यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे, आरक्षणाचा देखील विषय आहे, ट्रॅफिकची तर समस्या आपण स्वतःहून सगळे पाहतोय. मुळातच चिखलीमध्ये उत्तम प्रकारे कार्य करणारे उमेदवार निवडून आणावेत यासाठी चिखलीकर यावेळी निश्चितपणे प्रयत्न करतील. मी तर आता फक्त प्रभाग 1चाच विचार करणार आहे, नंतर मी 2-3 मध्ये पण जाणार आहे. पण आता सध्याचा जर आपण विचार केला तर हे सत्य आहे की चिखलीची अवस्था म्हणजे बकाल अवस्था आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं 2017ची जी निवडणूक झाली त्यामध्ये भाजपचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि अपक्ष असे 4 उमेदवार निवडून देण्यात आले. त्यामध्ये कुंदन गायकवाड भाजप, स्विनल मेत्रे भाजप, राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी दत्ताकाका साने आणि अपक्ष म्हणून साधना मळेकर. आता दत्ताकाका साने यांचं दुर्दैवानं निधन झालं असलं तरी देखील त्यांनी केलेली कामाची आठवण आता या ठिकाणची देखील सगळे नागरिक काढतायत. विशेष म्हणजे हाच तो प्रभाग होता. या सगळ्या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर 23 जण उभे होते आणि त्यामध्ये 9 अपक्ष होते. यामध्ये 1 अपक्ष साधना मळेकर निवडून देखील आल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा कदाचित या ठिकाणी जास्तीत जास्त इच्छुकांचाच भरणा दिसेल की काय अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता मी प्रभाग क्रमांक 1 मधून प्रभाग क्रमांक 2 मध्ये जाण्यापूर्वी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रवीण पाटील असतील, विजय जरे असतील, ज्यांना खरंच नागरिकांच्या अडचणी सोडवायच्यात म्हणून ते या चौकात या कार्यक्रमात उपस्थित राहिले, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं आभार मानतो. आणि आता या ठिकाणी हळूहळू इच्छुकांची खरी म्हणजे गर्दी व्हायला लागली आहे. त्या देखील आता या ठिकाणी येत आहेत, आपल्याशी संवाद साधणार आहेत, बोलणार आहेत. आणि या ठिकाणी एक महिला इच्छुक उमेदवार देखील आलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. प्रभाग क्रमांक 1 मध्ये
PCMC न्यूज तर्फे पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खरं तर 2 इच्छुक उमेदवारांशी मी चर्चा केलेली आहे. अनेक जण यायच्याही तयारीत आहेत आणि आता तुम्ही देखील लगबगीनं आलेला आहात, त्यामुळे मी खरं म्हणजे धन्यवाद देतो या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल. प्रथमतः आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात हे सांगायचं. माझं नाव सारिका ढमे आहे. मी राष्ट्रवादी सारिका युवराज ढमे, हा तुतारीकडून मी इच्छुक आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या गटातून. बघूया पुढं काय. ओके, आता तुम्ही ज्या पक्षाकडून इच्छुक आहात त्या पक्षाची इथली संघटना बांधणी कशी आहे काय सांगतील त्याबद्दल. संघटना आणखीन आमची तयारी चालू आहे. संघटनेची बांधणी पण चांगली आहे. करतोय आम्ही काम. सारिका, ते या प्रभागामध्ये आता तुम्ही जिथून आपण इच्छुक आहोत उभं राहतोय त्यातल्या समस्या तर तुमच्या समोर असतीलच. त्या समस्या नेमक्या काय आहेत तुमच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इथं अशी वाईट परिस्थिती आहे की दिवसाआड पाणी येतंय आणि मग अपरात्री रात्री कधी पाणी येतं. पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम आहे. रात्री 1 वाजता पाणी येतं असं समजतं महिलांकडून. दुसरा आहे तो ड्रेनेज लाईन. तिसरा आहे तो कुत्र्यांचा. असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. अच्छा. हा, आणि बाहेरून आलेले मुलं जे येताना जाताना खूप साऱ्या महिलांना त्रास आहे त्याच्या संदर्भात. बर, मग आता तुमचं नेमकं विजन काय असणार आहे. विजन तर माझं चांगलंच आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या महिलांना आणि मुलींना पुढे घेऊन जाता येईल संघटने थ्रू करेल मी. आपलं आडनाव काय म्हणालात. सारिका युवराज ढमे. ढमे. हो. ओके, तर सारिका ढमे यांनी या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी कशा पद्धतीने विजन मांडले ते मी पुन्हा एकदा सांगतो. त्यांनी क्लिअर केलेलं आहे की या ठिकाणी महिला असुरक्षित आहेत. महिला सुरक्षितता हा विषय फार महत्वाचा आहे. सत्तेमध्ये ज्यांनी लाडकी बहिणीच्या जीवावर आता या ठिकाणी यश मिळवलं आणि आता परवाच मुख्यमंत्री विधानसभेत बोलून गेलेले आहेत की लाडक्या बहिणींबद्दल बोलू नका कारण की त्यांच्या जीवावर आपण इथं आहोत. पण मुळात चिखलीमध्ये या ठिकाणी स्वतः ज्या इच्छुक उमेदवार आहेत सारिका ढमे यांनी स्पष्ट केलंय की इथं महिलांना गाव गुंडांकडून अक्षरशः त्रास होतो. त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे. त्या या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून इच्छुक आहेत. संघटना आणि बांधणी देखील या ठिकाणी त्यांची खूप चांगल्या पद्धतीने असं त्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे दिवसाआड पाणी येतं, रात्री अपरात्री पाणी येतं. महिलांना ते सगळं जे काही रात्री अपरात्रीतून पाणी तर भरावं लागतंच, शिवाय पुन्हा घरची कामं आणि जर कोणी नोकरी धंद्याला असतील तर त्या ठिकाणी देखील त्यांना जावं लागतं. अर्थातच यामुळे आरोग्याच्या समस्या देखील महिलांच्या उद्भवतात. हे सगळे प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. खरं तर मी या तिघांचंही कौतुक करतो जे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मला इतकंच म्हणायचंय, पिंपरी चिंचवडकर उत्सुक आहेत की कोण इच्छुक आहे हे पाहायला, पण इच्छुकांना देखील आम्ही काय करणार आहोत हे सांगण्यासाठी आपली इच्छा व्यक्त व्हायला, आपली इच्छा सांगायला या कार्यक्रमात सहभागी व्हायला हवं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यामुळं प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी आता या ठिकाणी जी सगळी माहिती सांगितली त्यानुसार प्रवीण पाटील, विजय जरे सर आणि या ठिकाणी सारिका ढमे या तिघांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालोय. माझी पुढची वेळ किमान इच्छुकांनी वेळ नाही पाळली पण मला मात्र वेळ पाळायची आहे कारण की मी पिंपरी चिंचवडकरांना बांधील आहे. त्यांनी दिलेल्या, त्यांनी स्वप्न बाळगलेल्या, त्यांनी पिंपरी चिंचवडचा विकास कसा व्हावा या प्रयत्नांसाठी जे झगडतायत त्यासाठीच PCMC न्यूज हा कार्यक्रम पुढे केलेला आहे. चला तर मग आपण आता जाऊयात प्रभाग क्रमांक 2 मध्ये. पण जाण्यापूर्वी या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक. पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला. परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.